नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. दिल्लीत काय होतंय आपण सगळेच बघतोय जंतर मंतरवरती. आणि आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो अनएडिटेड, अनकट, जे मुलांना बोलायचं जसं बोलायचं तसंच असणार आहे. महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या भागातनं तरुण मुलांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळते. भुवन का? कुठे गेला भुवन? भुवन काय करतात वडील तुझे? भुवन बिझनेस आहे त्यांचं, कॅमेऱ्याचं शॉप आहे. आणि तुझं शिक्षण? माझं आता MBBS झालं, नीट PG MBBS. तुझं शिक्षण? BSc BSc. BCom. MA पॉलिटिकल, MA पॉलिटिक्स. BCom BCom. MA हिस्ट्री. MA हिस्ट्री. तुम्ही? 12वी. तुमचं काय शिक्षण? इंजिनिअरिंग. तुम्ही? BCom. तुम्ही? ओके. सो वेल, जे आपल्या शिक्षण व्यवस्थेतले सगळे सत्र असतात, आत्ता तर मी पाहतोय की जंतरमध्ये सगळी वेल एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड, IITN वगैरे आहेत मुलं. आहेत ना? हो हो हो, बरोबर. मग सध्या तर आता गव्हर्नमेंटच्या जे पेपर लीक वगैरे होत आहेत त्याच्यात तरुण लोक आवाज उठवत आहेत, त्यामुळं ते गरजेचं होतं. पण तुम्हाला वाटतं सगळ्याला हे गरजेचं होतं मग? हा? हो, त्यामुळे हे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आवाज उठवणं गरजेचं होतं. कधी ना कधी हे तर होणारच होतं. तर सरकार म्हणतं आम्ही CBIची चौकशी केली. नाही, पण जे मेन लोक आहेत ना सेंटरवरचे, त्यांच्यामुळे तर होत आहेत ना. जसे की आता ते शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री. हां सर अकाउंटेबिलिटीसाठी हां, अकाउंटेबिलिटी. गव्हर्नमेंटने अकाउंटेबिलिटी फिक्स केली, पण ती कुणावर करायला पाहिजे? जे जे जिम्मेदार आहेत त्याच्याशी त्यांनी तुमच्या मते कोण जिम्मेदार आहेत? मेन वरूनपासून खालीपर्यंत सर सगळंच. कोण जबाबदार आहे? आता ती जी एक्झाम घेणारी बॉडी होती ती NTA होती. NTA होती. हां, NTA आली 2013 पासून. हम्म. मग ते कुठं ना कुठं तर गव्हर्नमेंटचं, म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं वगैरे गव्हर्नमेंटचं जे हात असेल त्यामुळेच तर एवढं ते डेअरिंग करू शकतात ना. नाहीतर फक्त NTA बॉडीचा तर हात नसेल त्यात. हम्म. आणि जी बॉडी आली ती नवीनच आली, ते गव्हर्नमेंट. तुमचं असं मत आहे की NTA मध्ये मंत्री पण त्यात सहभागी आहेत? हो हो असंच म्हणायचं ना, हो. कारण एकही वाक्य मी स्वतः बोलणार नाहीये. हो, बरोबर. हां, तुमचं काय म्हणणं आहे याच्या? सेमच आहे सर. NTA मध्ये मंत्री पण आहेत का? आहेत की तर सरकार म्हणतं आम्ही CBIची चौकशी केली. चौकशी होणार सर, परत रिपीट होणार आहेच. त्या गोष्टी परत करण्यात त्या गोष्टी होत आहेत पुरं. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे पण ह्याच्यापेक्षा मला एकदा सांगा बरं, जरा मोठा आवाज येऊ द्या, कारण तुम्ही सगळे तरुण. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं किती जणांना वाटतं? जरा हात वर करा बरं. हा, जरा आवाज तर येऊ द्या मोठा. हा, काय आवाज? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांवर आम्ही बघत आहेत असल्या अमानुष पद्धतीनं विद्यार्थींवर अन्याय अत्याचार होत अरे, आहेत. पण तुमचा नीटचा काही संबंध नाही ना. नीटचा संबंध नाही, पण सर्व शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला तर इतर जे होणारे हे असतील, परीक्षा असतील, त्या तर पण त्याला हे होईल ना. पण सरकार म्हणतं आम्ही CBIची चौकशी केली. सीबीआयची चौकशी करून काय उपयोग नाही. काय रे मित्रा? राजीनामा जर दिला ना, त्याला आहे ना धमक बसल की आजूबाजूचे हे होतील की आहे ना, आम्ही जर काय कळ केलो तर इथनं राजीनामा घ्यावा. हे आहे बघा सोलापूरचा आवाज. हा, तुला नाही राजीनाम्याची गरज? काय गरज नाही राजीनाम्याची? द्यायला पाहिजे राजीनामा मला वाटतं. अगं दीदी, कशाला द्यायचा राजीनामा? तुमचा तर कारण आता नीट नीटचे पेपर लीक झाले आणि बाकीचे पण मग सरळ सेवा वगैरे MPSCचे सगळे लीक होतील. होतील. झालेलं नाहीत ना, सरकार म्हणते झालेलं आपण नाही. नीटचे झालेत ना, पण त्यांचे होण्याची वाट बघायची आहे का आपण? हा, होण्याची वाट बघायची. त्यांना एकाला जरी आपण रिमूव्ह केलं ना तर बाकीच्यांना थोडंसं हे होईल ना, रिस्पॉन्सिबिलिटी मागतील ते लोक. पण मोदी सरकारने आज स्वतः पंतप्रधानांनी ट्विट केलं की ज्यांनी कुणी नीटचा पेपर, बरं का, पंतप्रधानांनी स्वतः ट्विट करून सांगितलं की ज्यांनी कुणी पेपर फोडले त्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ. देऊ पण दिलेली नाहीये ना. हा, दिली पण दिलेली नाही, देऊ पण. हा, तुझाच आवाज सगळ्यात कमी होत. काय होणार आपल्याला त्यांनी राजीनामा देऊन? त्यांच्या जागी कोण तर चांगलं यायला पाहिजे. जसं तुकाराम मुंडे कसं निर्णय घेते तसं क्या कोणतरी बात यायला आहे, लगेच तुकाराम मुंडे. हा हा, तू फार जोरात मानवली दीदी. तुमचं काय मत आहे? हाँ, कंटिन्यू मतलब 4 ईयर तो हो गए, पेपर तो लीक कंटिन्यू हो ही रहा है. 24 से जो स्कैम चालू है 26 तक तो अभी कंप्लीट हो ही रहा है वो. तो आपको लगता है कि 4 साल से लगातार पेपर लीक हो रहा है? हो ही रहा है पेपर लीक. और लास्ट ईयर भी पेपर लीक हुआ था, बट इस ईयर पता चला कि लास्ट ईयर पेपर लीक हुआ था बिकॉज बहुत सारे टेलीग्राम पर भी PDF थे, इसलिए टेलीग्राम ऑल इंडिया तो बैन हो ही गया था. आपका क्या एजुकेशन? अभी क्या करते हैं आप? मैं नीट ड्रॉप कर. अच्छा, आ गया ये नीट ड्रॉप कर चुकी हैं आप. तो जब पिछली बार जब एग्जाम हुई तो उसमें क्या हुआ था? तब भी पेपर लीक हुआ? पेपर लीक हुआ था. पेपर मतलब JEE एडवांस के लेवल पे बनाया था. बायो था वो थोड़ा मिक्स था, उसके अंदर जूलॉजी और बॉटनी दोनों क्वेश्चन मतलब मिक्स ही आ गए थे. एंड देन केमिस्ट्री वाज मॉडरेट, बट फिजिक्स के अंदर जो क्वेश्चन थे मोस्ट ऑफ देम वेर. But who is leaking all these papers? I mean, whether there is any syndicate, whether any politician involved? I
थिंक एनी पॉलिटिशियन. मोस्ट ऑफ द टाइम. या. बोला. आपला नीटचा काही संबंध नाही, धरा आता हातात तुमच्या. तरी पण कशाला राजीनामा पाहिजे? राजीनामा घेणं हे काय जरुरी नाही मला नाही वाटत. हो कारण बघा, दुसरं एक कोणी जरी- वेगळा आवाज आला तिथं. हा नाही, दुसरा कोणी जरी अधिकारी जर आला, पुढे या ना. हा, नाही आपलं सॉरी कोणी जरी मंत्री मंत्री आला. जरी आला हा. तर त्याला पण आपण तसंच करणार का? तसं आपण करू शकत नाही ना. प्रशासनामध्ये कठोरता पाहिजे. एक्झामिनेशनच्या जे एक्झाम घेतात, जे एक्झाम कंडक्ट करतात, त्याच्यामध्ये ना तुम्ही एक यांना मत नाही पटलं, यांचं म्हणणं नाही गरज राजीनाम्याची. राजीनामा पाहिजेच. राजीनामा का पाहिजे? अशा आपण किती जणांना राजीनामे घेणार आहेत? नाही, यांचं मत एकच. राजीनामा घेणं हा चुकीचा विषय नाही आहे सर. एक तुम्ही म्हणताय ते राजीनामा घेतलंच पाहिजे, त्यांच्या मताशी मी सहमत नाही. नाहीये. ओके ओके. कारण त्यांनी मगाशी म्हणल्यासारखं एक धमक पाहिजे प्रशासनामध्ये, की जे लोकांचे तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलंय. मोदी सरकारचा अजेंडा काय होता की विद्यार्थ्यांचा आम्ही हिताचा प्रयत्न करू. बीजेपीनं परवाच एखादी पोस्ट टाकली की जे मोदींनी म्हणलं की मी विद्यार्थ्यांसाठी माझं आयुष्य झिजवतोय. 2047ला ज्यावेळेस भारत येईल, विकसित भारत येईल, त्यावेळेस हे युवकांचं राष्ट्र असेल असं म्हणतात तुम्ही. जिथं विद्यार्थ्यांचे जर भविष्याची तुम्ही खिलवाड करताय, त्या बाबतीत तुम्ही काय विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे? तुम्हाला माहीत आहे तुमचा मंत्री चुकीचा आहे, तुमचा मंत्री चुकीचा आहे म्हणताय, तरी पण तुम्ही त्याच्याबद्दल कुठली कारवाई करत नाही. SIT नेमणार. SIT नेमून काय होणार? असे कितीतरी SIT नेमले गेले, त्याच्यातून काही निष्पन्न झाले नाही. आपल्यालाही माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे. ओके. आपला प्रत्येक व्हिडिओ धोरण करते बघतात, म्हणून मी हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारतो आणि सगळीकडे कॅमेरा फिरवतो. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे असं किती जणांना वाटतं? हात वर करा बरं. दिलाच पाहिजे. ही एक सोडले, इकडे या दिदीकडे पण दाखवा, हिचं पण मत नाही आहे, नको आहे तिला पण राजीनामा. तू एकटीच खाली आहे तुझा. का बरं? कारण प्रत्येक आता शिक्षण मंत्री बदलल्यावर त्याच्या जागी अजून दुसरा येणारच की, तसाच असणार तो पण. बर. त्या शिक्षण मंत्रीच्या ऐवजी जो शिकलेला मंत्री आहे ना, म्हणजे जास्त शिकलेला, सांग बरं 2-3 नावं तुला माहिती आहेत का? म्हणजे IAS अधिकारी असलं शिक्षण शिकणारे त्यांच्या जागी तिथं नेमलेला, म्हणजे शिक्षणाला ज्याला म्हणजे माहीत असलेलं, म्हणजे शिक्षणाची ज्याला गरज असते, शिकलेला म्हणजे मनुष्य तिथं. ठीक आहे. हे असं जर मी ह्यांना विचारायला गेलो ना की चॉईस कोण आहे तुमच्यासोबत, चॉईस आहे कोणी शिक्षण मंत्री म्हणून दिसतंय कोणीतरी? कारण सगळ्या पॉलिटिशियनच्या राघव चड्डा. राघव कमाल झाली. तुकाराम मुंडे. प्रश्न हा ये इकडे, बरं झालं. प्रश्न हा आहे की कोणी नवीन शिक्षण मंत्री दिसतो का त्याकडे द्यावं आपण पद म्हणून? आता तरी सध्या तरी कोण नाही. मग राजीनामा घ्यायचा का नको? राजीनामा तर दिलाच पाहिजे. आपला नीटचा काही संबंध नाहीये. नीटची 12वीची परीक्षा असते. नीटचं एवढंच नाही सर, सगळ्या स्पर्धा परीक्षा UPSC असो, MPSC असो, सरळ सेवा असो, कुठलं तरी लीक झालं तर सगळ्या विद्यार्थ्यावरती त्याचा परिणाम होतो. पण कुठे लीक झालेत पेपर? SSCGD चा झालाय मागच्या वेळेस पेपर. कुठला लीक झाला? SSCGD. कुठला पण पुढं जर झालं तर काय? आणखीन एक प्रश्न विचारतो. या घोटाळ्यात काय जे असेल आता नीटचं जे काही घडलं, त्यामुळे सरकारवरचा विश्वास कमी झाला असं किती जणांना वाटतं बरं? पूर्ण? हा, पण मग मतदानाची वेळ आली तर काय होईल? क्रिटिकल आहे. घ्या आता. आल्यानंतर ती म्हणजे ती वेळ ठरवणारी युवा पिढीच ठरवणार आहे त्यावेळेस. म्हणजे आता त्यावेळेस सरकार कसं म्हणजे पाऊल उचलते त्याच्यावरती आहे. हा मुद्दा असा व्हायला नको की आज हे जे काही चालू आहे हे फक्त या दृष्टिकोनातनं बघता कामा नये की टेम्पररी म्हणजे चालू आहे आणि नंतर पुढे जाऊन हे विसरता कामा नये. जी जनता आहे ना आणि ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जे काही काम करत आहे तो त्या कामाप्रती किती अकाउंटेबिलिटी आहे हे पण ठरवणे जनतेचंच काम आहे. आणि जर या सरकारने ठरवलं तर ते चांगलं पण करू शकतं आणि ही जी सिस्टीम आहे अशी चालू पण ठेवू शकतं. नाही, मग आताचं सरकार अकाउंटेबल आहे की नाही? ही सध्या सिच्युएशन बघून तर असं वाटत नाही की हे सरकार अकाउंट. जर आता मतदान झालं तर काय होईल? आत्ता मतदान झालं तर काय होईल? राजीनामाचं ना. हां BJP सरकार तर येऊ शकत हां येऊ शकणार नाही. हां. हे योग्य आता मी विचारलं, ह्यांनी म्हटलं की सगळ्यांनी म्हणायचं असं. विचार करू. हां, कठीण असेल यावेळेस. कठीण. बीजेपीला येणार नाही. पुढे यार मित्रांनो. हां, येणार नाही. जरा इकडचा आवाज. येणार नाही. मोठा आवाज आहे. हां, येणार नाही. याला 18च पूर्ण नाही. दीदी काय होईल आता जर मतदान झालं तर काय होईल? कारण हा प्रश्न का महत्वाचा आहे? कारण तरुणांनी हे सरकार सत्तेवरती आणलं होतं. वन वे जर का आपण इंटरनॅशनल लेवलवर जर बघितलं, सध्या जेवढे म्हणजे आता मोदीजी इंडोनेशियाला ते वगैरे पकडे. हां,
सध्या मोदीजी सिचेल्स, इंडोनेशिया हे इंटरनॅशनल लेवलवरती पण म्हणजे सिक्युरिटी, डिफेन्स जे काय आता म्हणजे अमेरिकेचं कंटिन्युअसली सँक्शन्स, टॅरिफ्स वगैरे चालू आहेत. फक्त इंटरनल ठीक आहे, इंटरनल एखादं बाकीचे जे म्हणजे महागाई वगैरे गोष्टी चालू आहेत ठीक आहे, हे शिक्षणाबाबतीत पण झालेलं आहे. याबाबत म्हणजे प्रॉपर जे रिफॉर्म्स असतील, बाकीचे जे गोष्टी अजून करता येईल ते प्रॉपर हे घेऊन करायला पाहिजे. फक्त म्हणजे एकाच गोष्टीचा विचार करून जर का सरकार पाडायचा विचार कर म्हणजे ठीक आहे. यावेळेस हे पिरियड पण लॉंग झालेलं आहे मोदीजींचं, पण या अगोदर सुद्धा भरपूर गोष्टी जे झाले नाही. आता श्री राहुल गांधी जे करतायत ते त्यांचं जे आंदोलन आहे ते जे मुद्दे उपस्थित करतायत ते ठीक आहे, त्यांचे पण म्हणजे आता त्यांचं विपक्ष आहे आणि विपक्षांच्या मतांमुळेच सरकार चालते असं मला वाटतं. ओके. सो तुझं आत्ता मत आहे की फार काही बदल होणार नाही जर मतदान झालं तर. म्हणजे हे यू सध्या डोंट वॉन्ट टू जज ऑन सिंगल पॉईंट. नो, इट्स नॉट लाईक दॅट, बट इफ यू कन्सिडर टुडेज ऑल दीज सर्कमस्टन्सेस, इट इज नॉट म्हणजे हे सध्या सर गरम माहोल आहे असं मला वाटतं. म्हणजे एक ठीक आहे आता नीट ह्याच्याने तर एक एक्झाम बाबतीत होत सीजेपी बद्दल काय मत आहे तुझं? CJP सर जे काय म्हणजे ह्यांचा जे प्रॉपर अजेंडा आहे ना की नीट हे एक गोष्ट धरून चाललेली आहे, पण नीटसोबत बाकीचे पण ठीक आहे पेपर लिक्समुळे झालेलं आहे, पण हे नंतर पूर्ण तर नॉन व्हायलेंटली चालू आहे. परत यामध्ये आता नॉन व्हायलेंटली चालू आहे, कुठं तर धर्मांचं पण यामध्ये हे चुकीचं आहे. हो, पण तुला असं वाटतं की नीट सोडून मग इतर मुद्द्यावरती त्यांनी बोललं नाही पाहिजे? ठीक आहे सर, पण प्रॉपर जे ह्यांचा मेन अजेंडा आहे बाकीच्यांनी पण आता काश्मीरचे तुकडे होंगे हे पण जर काय प्रॉपर अजेंडाच्या आतमध्ये येऊन चालत असेल तर हे चुकीचं वाटतं सर. मी इंटरप्रेट करताना माझं स्वतःचं एकही वाक्य बोलत नाही का त्यांनी काय होतं ते मला माहिती आहे. सीजेपी बद्दल काय मत आहे? कॉक्रोच जनता पार्टीबद्दल तुझं काय मत आहे का? हां दीदी तुझं मत. सीजेपी बद्दल तुझं काय मत आहे? सीजेपी बद्दल तुमचं काय मत? तर CJP जो आवाज उठवला आहे युवांचा तो एकदम योग्य रीतीने आवाज उठवला आहे. तो संसदेत पोहोचणं गरजेचंच होता. कारण आजकाल महाराष्ट्र सोडा प्रत्येक देशामध्ये प्रत्येक जागी सरळ सेवा असू दे कुठलेही जे जर पेपर असेल तर तो लीकच होत आहे. फक्त ह्यानी जो पुढाकार घेतला डेअरिंग करून हा जो एकवटला विद्यार्थी युवा तो एकवटणं गरजेचं होता. तो CJPच्या नेतृत्वात एकत्र आलाय आणि तो लढा देतोय तो योग्य आहे. पण ते वेगवेगळे जे प्रवाद सीजेपी बद्दल ती बीजेपी स्पॉन्सर प्रत्येक राजकारणी त्याच्यातून हात धुवायला बघतोय, पण CJP अलिप्त आहे असं म्हणलं तर मला त्यात काय वाटत नाही. कारण तो अभिजित दिपके जे आहेत सर त्यांनी वांगचूक सरांच्या नेतृत्वाखालीच तो लढा द्यायला लागले. प्रत्येकजण येतात गाठीभेटी देत आहेत, त्यांना काय जे मदत असते म्हणते सगळे त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम. आणि विरोधी पक्ष जे मुद्दे उपस्थित करतायत ते विरोधी पक्षनेते काय आहे बघा एकदम चांगले बोलत आहेत. आता मी लोकशाहीच्या मार्गाने बाळासाहेब ठाकरेंचं मला एक चांगलं वाक्य आठवतं. बाळासाहेबांनी म्हणलं होतं लोकशाही कशाला म्हणायची. मी हे लोकशाही मानतच नाही म्हणत होते. कारण लोकशाहीमध्ये त्यांनी म्हणत होते की जर मंत्री जर त्या संबंधित खात्याचा असेल तर तो त्या मजल्यावर उतरून लोक का आलेत माझ्या विरोधात आंदोलन करून तो निवेदन स्वीकारणं आणि त्या निवेदनाचे ते पाठपुरावा करणं हे त्यांची समिती उपसमिती नेमून चौकशी करणं हे त्यांची. 21 दिवसामध्ये तुमचं BJP सरकार एक दिवस तर तिथं आलं का सर? एक दिवस काय म्हणतो ते फक्त चर्चा करायला. तुमचं काम आहे का नाही लोकशाहीमध्ये संवादातून तंटे मिटतात म्हणते. आपण कलम 51 काय म्हणतोय तंटे हे आपण आंतरराष्ट्रीय लेवलचे तंटे जे आहेत ते संवादातून सोडवले पाहिजे म्हणते. मग आपण काय करतोय आपण आपल्या देशातले सोडवू शकत नाही आंतरराष्ट्रीय काय सोडवताय? मॅडम म्हणले आत्ताच की थोडक्यात संवाद नाही आहे. बाहेरच्या देशामध्ये त्यांनी सिक्युरिटी बिल्ड करणं. अहो तुम्ही काय 200 अमेरिकेसोबत तुम्ही जे डील केली ट्रीट डील अहो ते आपल्या नाचिक आहे. त्यांनी सरळ म्हणले होते सत्ता तुमची की तुम्हाला 4 दिवस एका रात्रीतनं मी तुमचं सरकार पाडतो. एकाच मुद्द्यातनं किती वेगळ्या मुद्द्यांची चर्चा सुरू. सीजेपी बद्दल काय मत? CJP बद्दल सर माझं हे मत अभिजित दिपकेने जे युवकांसाठी सध्या मुद्दा उचलला आहे ना सगळ्यात मेन पॉईंट तर आहे की ती कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आहे. देशातले जे पण बेरोजगार युवा वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी देशातली जे सरकार आहे त्यांच्यासमोर तरुणांचा आणि जे आपले शिकलेले तरुण आहेत त्यांचा आवाज उठवलेला आहे. त्यामुळे सगळ्यात मेन मुद्दा जर आहे की कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आहे. CJP आहे ना सर्व देशातली जे पण आता नेट म्हणा मध्ये TITचा पण पेपर फुटला किती तर शिकलेल्या तरुणांचं नुकसान होत आहे. त्यामुळे CJPने आवाज उठवलेला आहे बाकी काय नाही. ओके. CJP सर जे काय करत आहे ना सर ते एक नंबर आहे सर. आणि सर राजीनामा तर दिलाच पाहिजे कारण आधीच्या सरकारमध्ये तर राजीनामा देत होते मंत्री लोक. या सरकारनं काय दिसेना सर इतकी मागणी इतके प्रेशर करत आहे दबाव. पण ते प्रेशरमुळे देत नाही सरकार राजीनामा. सर तेच दिलं पाहिजे ना सर. आधीच्या सरकारमध्ये होत होतं असं प्रेशर दिला राजीनामा देत होते. आता तसं काय दिसेना झालंय. तिकडे आज मुख्यमंत्री म्हणाले उद्धव ठाकरेंच्या काळात पण पेपर फुटले होते. सर तेव्हा राजीनामा देत होते सर तेव्हाचे मंत्री लोक वगैरे. उद्धव ठाकरेंच्या काळात पेपर फुटले होते. CJPने जे आता आवाज उठवलेला आहे बनला की काय सदस्य?
नाही. कुणी बनलं नाही CJPचं सदस्य, झालंय कोणी सदस्य अजून तर नाही. हां, CJP जे आता आवाज उठवलेला आहे ते शिक्षणामुळं, शिक्षणाच्या बाबतीत उठवलेलं आहे. कारण की ह्याच्या अगोदर असेच नीटचे पेपर, पुन्हा नीट जे काय असतील ते TETचा पेपर जे फुटला आता, हे अगोदरपासून फुटायचे, पण याला कुठंतरी बंद झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आता आवाज उठवलेला आहे CJPनं. आणि आता निवडणूक झाली तर आता निवडणूक झाली तर BJP येणार नाही. काय भाई? हां, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस राठोड, संजय राठोड का अनिल राठोड जे होते ना मंत्री, त्यांच्यावरती फक्त आरोप झाले होते सर. उद्धव ठाकरेंनी तात्काळ 24 तासामध्ये त्यांचा राजीनामा घेतला होता सर. हे तुमच्या बाबतीत विशेष लक्षात करून देऊ शकतो. ठीक आहे. मला या तरुणांची एका विशिष्ट मर्यादित बोलायचं आहे आणि असे खूप सारे एपिसोड्स तुम्ही आता या प्लॅटफॉर्मवरती पाहाल. हे तरुण उद्याचं भविष्य आहे. यातलेच अनेक जण अधिकारी होतील. कारण किती तास अभ्यास करता तुम्ही सगळे? सर इथं 18-20 तास अभ्यास करणारे तुम्ही? विद्यार्थी आहेत. 8 तास. 8 तास. तुम्ही? 8 तास. तू रे राजा? 7. तुम्ही सगळेजण मोठे आहे ना? तुम्ही 8 ते 10 तास, कुणी 17-18 तास अभ्यास करून यातले काही अधिकारी होतील. आणि हे इन्फ्लुएन्सर आहेत. कारण हे यांचे सगळ्यांची पुन्हा एकदा चेहरे दाखवा ना. हे इन्फ्लुएन्सर अशा अर्थाने आहेत की यांना देशात काय चालतं ते अनेक अर्थाने वाचून, मनन करून, चिंतन करून, ते आपापसात चर्चा करून ते मांडत असतात त्यांच्या सर्कलमध्ये. आता अशा तरुणांचा आवाज मी म्हणालो की अनएडिटेड, ते जसे बोलले तशा पद्धतीनं इथून ते जंतर मंतरपर्यंत आपण बघूया ना काय तरुणाई सांगते. मला आशा आहे की हे जे सगळं बोललं जातं आहे त्याची महाराष्ट्र आणि देशपातळीवरती दखल घेतली जाईल. कारण आम्हीच आहोत देशात एकमेव की ज्याने नीट पेपर फुटीला अतिशय एक्सटेन्सिव्हली कव्हरेज केलं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही म्हणत होतो की श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायला पाहिजे. तुम्ही मंत्री आहात, मंत्रिपदाचा तुम्ही कारभार जेव्हा हातात घेता त्यावेळेला त्याच्या अपयशाची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारायला पाहिजे. थँक्यू. सोलापूरमध्ये आहे मी. धन्यवाद.